नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासाठी बनवलेले आहे मी शिळ्या पोळ्याचे समोसे. तर ह्या शिळ्या पोळ्या आपण घेतलेल्या आहे. तर त्यासाठी आपल्याला समोस्याची चटणी करायची आहे. तर हे बघा, हे आलू घेतलेले आहे. हे मोठे होते, तर मोठे आलू शिजण्यासाठी जरा वेळ लागतो. मग त्यासाठी मी हे आलू आता अर्धे करून घेतले आणि अर्धे करून घेतल्यानंतर छान धुवून घ्यायचे आहे आपल्याला. तर तुम्ही आधीसुद्धा धुवू शकता. पण त्याच्यानंतर धुतल्यानंतर मी हे बघा, यामध्ये चांगलं पाणी टाकून घेते आता. आणि दुसरं पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे आलू छान शिजवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी गॅस लावलेला आहे आणि गॅसवर याला मोठ्या जाळावरच आपल्याला पहिले एक एक उकळी काढून घ्यायची आणि मग दाटली ठेवून द्यायची. तर त्याच्यानंतर हे मंद आचेवर छान 15 ते 20 मिनिटात हे आपले आलू छान मऊसूत शिजून जाईल. आणि शिजल्यानंतर हे बघा, मी चेक करून बघत आहे. तर हे जे काट्याचा चम्मच आहे त्याने आपण बघायचं. तर हे आलू खूप छान शिजलेले आहे. तर हे आता गॅस बंद केला आणि याच्यात जे गरम पाणी होतं ते टाकून दिलं आणि याच्यात थंड पाणी टाकून हे आलू थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आणि थंड केल्यानंतर याची साल काढून घ्यायची आपल्याला. तर हे आलू जे आहे ते छान थंड झाल्यानंतर याची पूर्ण साल ही अशी अलगद निघून जाते. काही आपल्याला त्रास होत नाही. तर त्यामुळे हे आलू पूर्ण चांगले थंड होऊ द्या किंवा थंड पाणी टाकायचं आणि थंड झाल्यानंतर हे पूर्ण असं अलगद साल निघून जाईल आपली आलूची. आणि हे बघा, एकही चिलटं याला राहणार नाही. आणि असेल तर असं बोटाच्या साहाय्याने तुम्ही काढून घ्यायचं आणि हे आलू असा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे असे सगळे आलू पूर्ण आपल्याला आता काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, हे पूर्ण आलूचे आता असे छिलटे आपण काढून घ्यायचे. आणि ही जे आलू आहे हे छान मऊसूत शिजलेले आहे. तर त्यामुळे हे मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताने, तर हाताने थोडे गरम असेल तर हाताने करू नका आणि कशाच्याही साहाय्याने तुम्ही असे याला बारीक करून घ्यायचं. तर मी मॅशरच्या साहाय्याने याला पूर्ण बारीक करून घेतले होते. तर हे मॅशरच्या साहाय्याने बारीक केल्यावर यामध्ये एकही अशी गाठस वगैरे राहत नाही किंवा कोणता आलू असा कडक वगैरे राहिला तर तो पण बारीक होऊन जातो चांगला. तर त्यामुळे हे बघा, पूर्ण आलू असे मी शिलून घेतलेले आहे आता. तर हे शिललेले आलू आपण असे बारीक करून घेऊ. हे बघा, हाताने सहज होत आहे पण थोडेसे गरम आहे. तर त्यामुळे हे मॅशरच्या साहाय्यानेच केलेले बरे. तर म्हणून मी हे मॅशरच्या साहाय्याने आता हे आलू पूर्ण बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, हे आलू असे पूर्ण बारीक करून घ्यायचे. आणि बारीक केल्यानंतर आपल्याला याची चटणी करायची आहे जी आपल्याला समोशात भरण्यासाठी लागेल. तर हे पोळ्याचे जे समोसे आहे ते आपण आता करून घेणार आहोत. तर त्यासाठी हे आलूची चटणी आपल्याला पहिले फोडणी घालून घ्यायची आहे आणि थंड होऊ द्यायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला याची आता तयारी करायची आहे आलूची चटणी फोडणी घालण्याची. तर हे बघा, हे पूर्ण आलूचं मिश्रण आता एकदम छान एकजीव झालेलं आहे. तर यासाठी आपण आता पहिले थोडंसं मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. तर हे बघा, आता यानंतर आपण हे बघा, एक 2 चमच हे धने होते, 1 चमच जाडी सोप आहे आणि 1 चमच हे जिरं आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर जाडसर आपण वाटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला जाडसर वाटून घ्यायचं. आणि जाडसर वाटल्यानंतर आपण यामध्ये मसाला म्हणून वापरणार आहोत. तर हे तिखट आहे 1 चम्मच, हळद आहे अर्धा चम्मच, मीठ आहे, मीठ चवीनुसार घेऊ शकता तुम्ही. आणि हा आमचूर पावडर आहे 1 चम्मच. तर थोडंसं गोड आणि आंबट याच्यासाठी साखर पण आहे. आणि हा मसाला आहे आत्ता जो बारीक केला आपण तो. तर हे असं सगळं साहित्य घेऊन घ्यायचं. आणि हे आता आलूची चटणी आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आता हे पॅन ठेवलेलं आहे आणि गॅस लावलेला आहे. तर आता आवश्यक तेवढंच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर जे चटणीला लागेल तेवढं एकदम तेल टाकू नका, नाहीतर ते तेलकट होईल. तर त्यामुळं कसं जेवढं लागेल तेवढंच आपण तेल यामध्ये घ्यायचं आहे. आणि हे तेल आता थोडंसं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण मोहरीचे 1 चमच आता मोहरी टाकून घेणार आहोत. तर मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला यामध्ये टाकल्यानंतर. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण मी कट करून घेतलेल्या होत्या. तर त्या टाकून घ्यायच्या. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल चालेल तर नाही टाकली तरी चालेल, कारण का मुलं खात नाही. तर त्यामुळे तुम्ही
थोडंसं लाल तिखटच टाकू शकता. तर हे असं मिरची टाकून घेतलेली आहे. आणि आता मिरची आणि हे जे मोहरी होती ती छान तडतडू द्यायची. आणि थोडीशी आपल्याला तेलात चांगली लालसर रंगावर होऊ द्यायची आहे. जसं तेल हे खूप गरमच होतं. आणि हा मसाला जो केला मी आता धने आणि जिरे आणि सोपचा, तो टाकून घ्यायचा. कारण का हा भाजलेला नव्हता, हा बिना भाजताच गेला होता. तर हा पण आता तेलात कसा चांगला भाजला जाईल, तर म्हणून हा मसाला टाकून घेतलेला आहे. आणि यामध्ये आता आपल्याला पहिले हळद टाकून घ्यायची. तर हळद टाकल्यानंतर त्याला फिरवून घ्यायचं आहे छान. आणि नंतर आता पूर्ण मसाला टाकून घ्या. मग आपण जेव्हा साहित्य घेतलं आहे ते टाकून घेऊ. तर हे तिखट आहे आणि मीठ आहे आणि हे साखर टाकून घेतली आणि आमचूर पावडर पण टाकून घेतला. तर हे सगळं टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि जे आलूची चटणी आपण बारीक आलू करून ठेवले होते ते पण यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. आणि पूर्ण चांगले मॅश करून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा आलू हे टाकले आहे याच्यामध्ये. आणि आलू टाकल्यानंतर या मसाल्यामध्ये चांगले याला आलूला कोट करून घ्यायचे. आणि पूर्ण हा मसाला चांगला याला लागला पाहिजे. या पद्धतीनं याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आणि पूर्ण फिरवल्यानंतर हे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं आणि पूर्ण असं मॅश करत न्यायचं. जसं जसं चम्मच आपण खाली थोडासा चांगला फिरवू, तसं तसं हा मसाला पूर्ण याला लागेल. आणि मसाला लागल्यानंतर हे चटणी एकदम छान आपली समोस्यात भरण्यासाठी तयार होईल. तर हे तसे आलू आता छान शिजलेलेच आहे, म्हणून जास्त शिजवण्याची काही गरज नाही. पण हे चांगलं असं एकदम असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर म्हणजे कुठंही हा मसाला थोडासा कच्चा राहिला नाही पाहिजे. तर आलू तर आता शिजून आहे, त्यामुळे त्याचं काही आलूचं हे नाही आहे. तर तुम्ही असं मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा. आणि एकजीव केल्यानंतर हा मसाला पूर्ण असा चांगला लागेल. तर हे बघा हे मिश्रण आता आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे थंड करण्यासाठी आपण ज्या भांड्यातून आता आलू मॅश केले होते त्याच्यातच आपण हे काढून घ्यायचं. तर गॅस बंद केलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आता आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये. तर हे बघा पूर्ण भांड्यात मिश्रण काढून घ्यायचं. आणि काढल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. पंख्याखाली तुम्ही थंड करू शकता. तर हे बघा पूर्ण असं चमचच्या साहाय्याने काढून घ्यायचं. किती गरम आहे हे. आणि एवढं गरम आपण तर आता समोश्यात भरू शकत नाही. तर त्यामुळे याला पूर्णपणे चांगल्यापणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर हे आता असं मिश्रण आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि समोश्याची तयारी करू आपण. तर हे बघा हे एका स्टीलच्या वाटीभर आपला मैदा होता घेतलेला. तर त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं. आणि याचं एक प्रकारची चिक्की ज्याप्रमाणे तयार करतो आपण, चिक्की म्हणजे जशी गोंद गोंद तयार करतो त्याप्रमाणे पहिले असं काही चिपकवायचं वगैरे असलं तर आपण कणकीची चिक्की वगैरे करत होतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यात असं पाणी टाकायचं न थोडं थोडं. आणि पूर्ण असं चिक्कीसारखं तयार म्हणजे घट्टसर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला मैदा. तर मैदा हा पूर्ण असा घट्ट तयार करून घ्यायचा. एकदम पातळ करायचा नाही. पातळ जर केला तर आपले समोसे चिकटवण्यासाठी आपल्याला उपयोगी येणार नाही आणि चिकटणार पण नाही चांगले. तर म्हणून हे असं मिश्रण आता चांगलं घट्ट करून घ्यायचं. आणि यामध्ये काही अशा गाठी वगैरे असेल तर त्या पण चांगल्या मोडून घ्यायच्या आहे. चमचच्या साहाय्याने छोटा चमच घ्यायचा आणि चमचच्या साहाय्याने चांगलं फिरवून घ्यायचं याला. तर हे बघा किती छान हे मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे. आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये. तर हे बघा किती छान मिश्रण झालेलं आहे. तर थोडंसं पाणी टाकून घ्यायला हरकत नाही आपल्याला. तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आणि थोडंसं याला अजून चांगलं तऱ्हेनं फिरवून घ्यायचं. म्हणजे हे मिश्रण एकदम चांगलं आता सुटेबल झालेलं आहे आपल्यासाठी. तर बघा किती छान झालेलं आहे. आणि हे मिश्रण असं झाल्यानंतर आपल्याला आता ह्या पोळीची जे आहे मधातून दोन सारखे भाग करायचे आपल्याला. तर ह्या पोळी घ्यायची एक आणि याचे मधातून असे काप करायचे आहे आपल्याला चाकूच्या साहाय्याने. हे बघा दोन्ही काप एकदम बरोबर झालेले आहे. आणि जशी मेहंदीची पुंगळी करतो त्या प्रकारे ही पुंगळी अशी करून घ्यायची आपल्याला समोस्यासाठी.
आणि हे समोस्यासाठी अशी पुंगळी केली की यामध्ये आपल्याला जे मिश्रण होतं जे आलूचं ते थंड झालेलं आहे, ते आपण चटणी केलेली आहे ते टाकून घ्यायची यामध्ये. आणि टाकून घेतल्यानंतर ही चटणी टाकल्यानंतर हे पूर्ण आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे समोसा. तर यासाठी आपल्याला आता हे बघा, हे जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं मैद्याचं, ते घ्यायचं आणि पूर्ण असं चिकटवून घ्यायचं आहे याला मैद्याने. तर हे बघा, पूर्ण असं लावून घ्यायचं आणि दुसरा भाग असा वरून ठेवायचा आणि तो पण भाग असा चांगला चिकटवून घ्यायचा पूर्ण. आणि हे चिकटवून, हे बघा किती छान असं चिकटवून घेतले जात आहे. आणि हे चिकटवून घेतल्यानंतर काही गॅप्स वगैरे असेल तर ते पण आपल्याला हाताच्या साहाय्याने किंवा हे पूर्ण मिश्रण आहे ते लावून घेऊन याचे गॅप पूर्ण असे बंद करून घ्यायचे आपल्याला. आणि हा खालचा भाग बघा आता, यामध्ये हे पूर्ण मिश्रण असं लावायचं आणि पूर्ण पॅक करायचा असा खालचा भाग पण. आणि असं पॅक केल्यानंतर हे बघा, हा किती छान समोसा झालेला आहे आपला. तर हे बघा, पूर्ण असं पॅक करून घ्यायचं चांगलं. आणि कुठं पण असं छिद्र वगैरे दिसलं नाही पाहिजे, नाहीतर तेल जाऊन आपला समोसा फुटण्याची शक्यता असते. तर हे बघा, किती छान हा समोसा झालेला आहे. आणि असेच बाकीचे समोसे आपल्याला पूर्ण भरून घ्यायचे आहे. तर काही असं थोडंसं जरी गॅप वाटत असेल, कारण का पोळी हे थोडीशी आता शिळ्या असल्यामुळे कडक वगैरे राहतात, तर याची फोल्ड होत नाही. तर त्यासाठी मग आता आपल्याला फोल्ड जर होत नसेल, कुठं गॅप पडत असेल, तर मग आता आपल्याला असं जो आपण मैदा भिजवला आहे तो चिकटवून घेण्यासाठीच आहे, तर तो पूर्ण चिकटवून घ्यायचा याला. आणि हे बघा, दुसरा पण कोण आपण असा तयार करून घेऊ. खालून पूर्ण गॅप नसली पाहिजे, वरून असे दोन हे आले तरी चालेल. आणि वरतून जसं पॉकेट आपण बंद करतो त्याप्रमाणे बंद करायचं आहे आपल्याला. तर आता खालून पहिले लावून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं खालून पूर्ण. आणि खालून पॅक केल्यानंतर पहिला भाग ला पूर्ण असं मैदा लावून घ्यायचा आणि मग वरचा दुसरा भाग असा वरून झाकायचा यामध्ये. आणि तो पण मग असा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तर हे बघा, पूर्ण असं पॅक करून घ्यायचं, इथं लावून घ्यायचं पूर्ण असा मैद्याचं मिश्रण हे घट्टवालं. आणि असं चिपकवून द्यायचं. आणि खालून काही गॅप असेल त्यामध्ये सुद्धा मैद्याचं मिश्रण तुम्ही टाकून पूर्ण गॅप बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण असे बंद करून घ्यायचे. आणि वरून पण आता आपल्याला हे बघा, ह्या काही काही पोळीचा आकार असा वरतून येतो, तर हे जे असं पॉकेट असते त्याप्रमाणे याला बंद करायचं आपल्याला. बाकीचं जर नसेल असा भाग वरचा आला, तर तुम्ही आता मी पहिला जसा समोसा केला तसा साधा करू शकता. नाहीतर मग असं दुसरा भाग जर जास्त आला पोळीचा, तर असं पॉकेटसारखं बंद करून घ्यायचं आणि याला समोस्याचा आकार द्यायचा. आणि हे बघा, हे पॉकेट असं छान बंद झालेलं आहे. आणि पूर्ण मैदा लावून याला पॅक केलेला आहे मी आता. हे बघा, आणि असेच सगळे समोसे पोळ्याचे भरून घ्यायचे आपल्याला. आणि हे समोसे पूर्ण तयार झालेले आहे तेव्हाच मग तळायचे. आणि एक एक समोसा तर आपण तळू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण असे समोसे तयार करून घेऊनच मग तळायचे आहे. तर हे बघा, पूर्ण हाताच्या साहाय्याने मी असं लावून घेत आहे आणि पूर्ण पॅक बंद करून घ्यायचा. थोडंसंही तेल आतमध्ये गेलं नाही पाहिजे, नाहीतर तेल समोसा फुटून तेल खराब होण्याची शक्यता असते आणि समोसा पण. तर हे पूर्ण समोसे भरून घेतले असेच. आता हे शेवटची एक पोळी राहिली होती, त्याचे समोसे तुम्हाला भरून दाखवायचे होते. तर ते पूर्ण भरून दाखवणार आहे मी अजून दोन. तर हे बघा, याचा पण भाग असाच वर आलेला आहे या पोळीचा. काही काही काठं असेच वर येतात, तर असं भरून घ्यायचं आणि पहिले चिपकवून घ्यायचं. वरून चिपकवा, नाही तर मग खालून तुम्ही असं कसंही चिपकवू शकता, पण समोस्याचा आकार छान चिपकला पाहिजे, बस एवढं आहे. तर हे बघा, पूर्ण असं चिपकवून घेतलं पहिले आता मी वरूनच. आणि वरून चिपकवल्यानंतर साईडचा भाग जर फुलत असेल तर तो पण छान चिपकवून घ्यायचा. आणि शालिनीज केक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अशी सोप्या सोपी व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. आणि ह्या शिळ्या पोळ्या ज्या आहे त्या आपल्या वाया जातात, तर मुलांना नेहमी नेहमी फोडणीच्या पोळी जर करून दिली तर ते पण त्रास येते. आणि अशी जर पोळी जर तुम्ही करून त्यांना दिली तर ते आवडीनं खातात आणि पोळ्या पण संपतात आपल्या. तर अशी काहीतरी वेगळी रेसिपी तुम्ही करा आणि करून पहा. आणि जर चांगली झाली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कॉमेंट लिहायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.
आणि हे असं हे समोसे जे आपण पोळ्याचे केलेले आहे ते करून बघा आणि कसे झाले ते सांगा. तर हे असे समोसे पूर्ण मी आता बनवून घेतलेले आहे. तर हे बघा, हे शेवटच्या आता पोळीचा राहिलेला आहे, तो पण बनवून तुम्हाला दाखवत आहे. कारण का नसल जमेत तर 2-3 व्हिडिओ म्हणूनच मी 4 समोसे भरून दाखवण्याचं तुम्हाला हे केलेलं आहे. तर तुम्ही अशी भरून पहा आणि करून बघा. हे बघा, पूर्ण असं वरून लावून घ्यायचं छान चांगल्या पद्धतीनं. लावून घेतल्यानंतर हे पूर्ण पॉकेटसारखं वरून पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पॅक केल्यानंतर हे बघा असं चिपकून घ्यायचं. काही पोळ्या थोड्याशा तुटल्यासारख्या होतात, तर त्या पण आता ह्या जे मैद्याचं आपल्याला जे चिक्कीसारखं बनवलेलं आहे आपण त्याने चिपकवून घेत चालायचं. कारण का यानं छान चिपकते आणि एक निघत पण नाही. तर त्यामुळे हे पूर्ण असे आता समोसे चांगले आपण चिपकवून घ्यायचे आपल्याला. हे बघा, वरचा भाग वगैरे छान चिपकवून घ्यायचा आणि बिलकुल कुठेही निघाली नाही पाहिजे पोळी, अशा पद्धतीनं. तर हे बघा किती छान झालेला आहे. आणि हा पण समोसा आता तयार झालेला आहे. आणि असेच मी सगळे समोसे तयार करून घेतले होते, ते तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता मग का किती चांगले ते समोसे झालेले आहे ते. हे बघा, बोटाच्या साहाय्याने पूर्ण जसं जसं निघेल तसं तसं तुम्ही लावून घ्यायचं. आणि पूर्ण समोसा हा एकदम आपला छान झालेला आहे. तर हे बघा, पूर्ण समोसे मी करून घेतले होते, 7 पोळ्या होत्या, त्याचे हे 14 समोसे झालेले आहे पूर्ण. आणि पूर्ण समोसे झाल्यानंतर आपण एकाच वेळेस याला तळून घेणार आहोत. तर हे कढई ठेवलेली आहे. तर कढई ठेवल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आणि तेल हे मीडियम साईजवरच गरम करायचं आहे पहिले. तर हे तेल टाकत आहे मी आता. आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये समोसे तळून घ्यायचे आहे आपल्याला. तर हे बघा, तेल गरम झालेलं आहे. एक समोसा मी टाकून बघितला, आता हे खुलते की काय होते म्हणून. तर ह्या थोडासा वेळ तसाच ठेवायचा समोस्याला आणि पलटवायचा नाही. बघ, फक्त त्याचा खालचा भाग थोडासा क्रिस्पी झाला की त्याला पलटवून घ्यायचं. आणि हे बघा, आपोआप तळले जात आहे चांगल्या तऱ्हेनं. तर हे समोसे आहे ते सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे चांगले. आणि सोनेरी रंगावर तळल्यानंतर बघा किती छान याचा कलर आलेला आहे आणि खूप छान तळले जात आहे. तर हे असे क्रिस्पी होतात खूपच. आणि जर तुम्ही मीडियम आचेवर तळले तर एकदम छान होते आणि पोळीचा आकार पण त्या एकदम चांगला तळल्या जातो. मागे मी तुम्हाला पोळ्याची चिप्स सांगितले होते, तर तसे तुम्ही पोळ्याची चिप्ससुद्धा करू शकता. शिळ्या पोळ्याची चिप्सचा व्हिडिओ दिलेला आहे मी. तर तसेसुद्धा तुम्ही व्हिडिओ दिला आहे, तसे तुम्ही पोळ्याची चिप्स करू शकता. मुलांना ते पण खूप आवडतात. तर आता हे समोश्याचा व्हिडिओ करायचा होता म्हणून केला आणि हे तुम्हाला दाखवत आहे मी. तर हे असे क्रिस्पी समोसे करून बघा तुम्ही, नक्कीच तुमच्या मुलांना खूप आवडेल आणि आवडीनं खाईल हे. तर हे बघा किती छान असा आणि क्रिस्पी झालेला आहे तो समोसा. तर हे समोसे आता मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. तर हे बघा, कढई छोटी असल्यामुळे आता पहिले मी एकच समोसा तळून बघितला होता, तर आता मी 2 टाकले. तर हे पण छान तळले जात आहे. तर थोड्या वेळ ठेवायचे आणि मग फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, पलटून घ्यायचे आहे समोसे, म्हणजे खालचा भाग आणि वरचा भाग दोन्ही छान शिजले पाहिजे. हे बघा, पूर्ण छान क्रिस्पी असे तळले जात आहे. आणि हे क्रिस्पी समोसे गरम राहते तेव्हा खूप छान लागतात आणि थंड झाले तरी खूप चांगले लागतात. पण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडंसं गरम गरमच खायला चांगले वाटेल. तर म्हणून हे असे समोसे हे बघा किती छान झालेले आहे. आणि तेल पण धरत नाही यामध्ये, हे एक विशेष आहे. नाहीतर पोळ्या म्हटल्यावर त्यावर तेल पकडण्याची शक्यता असते, पण हे तेलकट वगैरे काही झाले नव्हते. हे बघा, आता 3 समोसे टाकले आहे मी आणि हे 3 पण छान तळून घेणार आहे मी. तर सोनेरी रंगावर असेच. आणि त्याच्यानंतर मी सगळे समोसे असे तळून घेतले होते. तर ते पण खूप छान झालेले आहे. आणि तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत, दह्यासोबत कशासोबत पण खाऊ शकता. नाहीतर असेही खाल्ले तरी खूप छान लागतात. आणि मुलं तर आता तुमचे सगळे आपला सॉस वगैरे घेऊनच खातात.
तर सॉससोबत खूप छान लागतं. आणि असे तुम्ही मिरचीसुद्धा याच्यासोबत हिरवी मिरची तळूनसुद्धा खाऊ शकता. तर हे असे समोसे हे बघा किती छान सोनेरी कलरवर तळले गेलेले आहे. आणि पूर्ण समोसे मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे असे जाळीच्या ह्याच्यात काढून घ्यायचे, जाळीच्या चाळणीमध्ये. कारण का चाळणीमध्ये सगळे गरमही असले तरी क्रिस्पी असतात. आणि हे बघा किती छान कलर आलेला आहे. बघा तुम्ही, सगळे समोसे मी तळून घेतलेले आहे आणि एकदम छान सोनेरी कलरवर आलेले आहे तळून. तर हे असे समोसे तुम्ही करून बघा. आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि एकदम क्रिस्पी असे समोसे करून बघा, खाऊन बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाले ते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि अशीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.